जामनेर ते पाचोरा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून हे काम रुपल प्रायव्हेट लिमिटेड प्रोजेक्ट कंपनीनं घेतलं असून जामनेर ते पाचोरा रस्त्याच्या कामासाठी या कंपनीकडून आंबे वडगाव कोकडी तांडा राजुरी वरखेडी कुऱ्हाड या गाव परिसरातून मुरुम दगड माती वाळू या गौण खनिजांची वाहतूक केली जात आहे। परंतु ही गौण खनिज वाहतूक करताना सर्व नियम धाब्यावर बसवून अवजड वाहनांना वापर करून 8 टन वजनापेक्षा 30 ते 35 टन गौण खनिज भरून वाहतूक केली जात असल्यानं वरील गावाचे रस्ते उखडले जाऊन मोठमोठे खड्डे तयार झालेत। यामुळे रस्त्यावर दररोज अपघात होऊन वाहनधारक जखमी होत आहेत। असाच काहीसा प्रकार कुऱ्हाड कोकडी तांडा ते आंबे वडगाव रस्त्यावर सुरू असून या रस्त्यावरून रुपल प्रायव्हेट लिमिटेड प्रोजेक्ट कंपनीची 30 ते 35 टन वजनाची वाहनं दिवस रात्र पळवत असल्यानं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मागील 5 महिन्यापूर्वी बनवलेल्या रस्त्याची वाट लागली। याबाबत संबंधित कंपनीला वारंवार सांगून देखील काही एक फायदा झाला नसल्यानं आज आंबे वडगाव येथील भारतीय जनता पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते मुकेश पाटील, गजानन चंद्रे, संदीप मराठे, साहेबराव शेळके, उमेश शिंदे, विरभान पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। या आंदोलनामुळे सद्यस्थितीत अवजड वाहने बंद करण्यात आली असून भविष्यात अवजड वाहने पुन्हा सुरू केली तर लगेचच त्याच क्षणी आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। विशेष म्हणजे या आंदोलनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून तोडगा काढला पाहिजे होता, परंतु संबंधित अधिकारी न आल्यानं संबंधित अधिकारी संबंधित कंपनी यांचे साटेलोटे असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। परंतु रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी आंदोलनाची दखल घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता। आज वडगाव आंबे येथे कुऱ्हाड ते कोकडी या डांबरीकरण रस्त्यावर जो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या ठिकाणी आताच 6 महिन्याच्या अगोदर झालेला आहे। सदर या रस्त्यावर आताच या ठिकाणी नवीन आंबे वडगाव येथे स्थापन झालेली रिप्लेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीचे अवजड वाहन वाहतूक या ठिकाणी सर्रास पद्धतीने चालू आहे। याच अवजड वाहन वाहतुकीच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन संवैधानिक मार्गाने कायद्याच्या चकोटीत राहून या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। खरं तर म्हणजे हा रस्ता 6 महिन्याच्या अगोदर झालेला असताना आज रस्त्याची दुरवस्था काय झालेली आपण या ठिकाणी बघू शकतो। रस्त्याच्या दोन्ही तोरपा रस्त्याच्या मध्यभागी ही मोठमोठे दगड ही या कंपनी मार्फत जी चालू असलेली अवैध अवजड वाहतूक गौण खनिज या ठिकाणी सर्रासपणे चालू असलेली या आपल्या समोर या ठिकाणी पडलेली दिसते। या पडलेल्या दगडांमुळे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी वापरणारे आम्ही शेतकरी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी वापर करत असताना वेळोवेळी आमचे अपघात या ठिकाणी झालेले आहे। ज्या टायमाला आमचं पशुधन या ठिकाणी या रस्त्याने जाते यांच्या मोठमोठ्या प्रमाणाच्या ओव्हरलोडिंग गाड्या या पशुधनालाही अडचणीच्या ठरत आहेत। या अनुषंगाने आम्ही माननीय वरिष्ठ लेवलवर या सर्व विषयाची रितसर अर्ज तक्रारी अर्जही देखील दिलेले आहेत, परंतु आजवर प्रशासनाने या रस्त्याबद्दल कुठलीही दखल या ठिकाणी घेतलेली नाहीये। खरं तर म्हणाल जर गेलं तर हा शेतकऱ्यांसाठी बनवलेला रस्ता आहे। या कंपनीने या ठिकाणी जो अतिक्रमण या ठिकाणी केलेलं आहे तर हे प्रशासनाने या ठिकाणी काढलं पाहिजे होतं। प्रशासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या जे शाखा अभियंता आहे यांनी 2-4 महिन्याच्या अगोदर या ठिकाणी फक्त एक बोर्ड लावला। त्या बोर्डवरती त्यांनी एक त्या ठिकाणी लिहिलं की याच्यावर 8 टनाच्या पेक्षा अवजड वाहतूक वाहन करणे ही प्रतिबंधक आहे व त्या वाहन वाहतुकीसाठी या ठिकाणून जो वाहन वाहतूक करेल त्यास ही संपत्ती ही शेतकऱ्यांची आणि स्थानिक लोकांची असं त्या ठिकाणी उल्लेख करून फक्त बोर्ड लावून चालले गेले। त्यांनी सदर त्या कंपनीला कुठले नोटीस दिली, काय केलं, पत्रव्यवहार केला याची माहिती आमच्यापर्यंत नाही। म्हणून आज या ठिकाणी आम्हाला हा पवित्र या ठिकाणी आंदोलनाचा घ्यावा लागला की आम्हाला जो आमच्यावर अन्याय होतोय याचा न्याय या ठिकाणी मिळेल, यासाठी आम्ही आज आंदोलन करीत आहोत। 100% आज आतापर्यंत आमच्यापर्यंत डिपार्टमेंट जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या डिपार्टमेंटचं कोणीही आमच्यापर्यंत आलेलं नाही किंवा आमच्यापर्यंत त्यांचा कुठलाही लेखी असा खुलासा आलेला नाही की याच्याबद्दल आम्ही काही तरतूद वगैरे म्हणजे याच्याबद्दल काही आम्ही मार्ग काढतोय असं आतापर्यंत आमच्यापर्यंत कुठलीही गोष्ट आलेली नाही। जर
या ठिकाणी अजून असंच राहिलं तर याच्यापेक्षाही तीव्र पद्धतीनं आंदोलन आम्ही भविष्य काळामध्ये 100% करू. असू शकतं असू शकतं मुकसंमती असू शकते, काही ते आर्थिक देवाण घेऊन हा सर्रासपणे हा जो अतिक्रमण, जो अवजड वाहन वाहतूक जी अतिक्रमण आहे किंवा जी होऊ शकत नाही या ठिकाणून सर्रासपणे चालू आहे. ओव्हरलोडिंग गाड्या चालू आहे. म्हणजे आज जर आपण 3 सीट एका बाईकवर गेलो 100% भरधाव वेगाने या ठिकाणी वापरताय. कमीत कमी त्यांचे 200 ते 250 मोठमोठे वाल्वा कंपनीचे टिपर आहेत. ते मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळे या ठिकाणी जीवत आणू शकतो. यांचं डे नाईट या ठिकाणी रात्र आणि दिवस या ठिकाणी वाहतूक जोरात चालू आहे. मोठ्या प्रमाणात गौण खनिजही चालू आहे. मग गौण खनिज याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्न होती. आता ते शासकीय परवाने घेतले की काय या अजूनही त्याची माहिती आजपर्यंत नाही. आपण त्याविरुद्ध तशी तक्रार दाखल केलेली पण त्याचाही अजून खुलासा नाही. याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करू. हा आमचा हक्काचा रस्ता आहे. हा आमचा हे आमची प्रॉपर्टी, आमची संपत्ती. या ठिकाणी बाहेरून आलेली कुठलीही आता नवीन आलेली कंपनी या ठिकाणून ही अतिक्रमण करू शकत नाही. हे आम्ही तुम्हाला आजच सांगतो. विषय 100% आता हे झालेलं नुकसानाची भरपाई हे ज्या इथून ज्या अवजड वाहतूक करतायत त्या लोकांकडून शासनाने या ठिकाणी याची भरपाई करावी आणि हा रस्ता या ठिकाणी दुरुस्त करून देण्यात यावा. आताच या ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की आमच्या या आंदोलनाची त्यांच्यापर्यंत कोणीतरी माहिती दिलेली आहे. त्या कारणानिमित्ताने त्यांनी आता जी त्यांची होणारी वाहतूक आहे ही थांबवलेली या ठिकाणी प्रथमतः दिसते. खरं तर म्हणजे स्वतंत्र काळापासून तर आता या 6 महिन्याच्या अगोदर हा रस्ता या ठिकाणी बनलेला आहे. म्हणजे आमच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार वारंवार आम्ही मागणी करत गेलो असताना आम्हाला हा रस्ता या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 3च महिन्यामध्ये या कंपनीने या रस्त्याची किती वाट लावली या ठिकाणी आपल्याला दिसते. भविष्य काळामध्ये हा रस्ता परत होईल नाही होईल याची कोणी शाश्वती आम्हाला द्यायला इथे आज तरी या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणून आता या कंपनीने सदर वाहन बंदही जरी केलेले असले म्हणजे आमच्या आंदोलनाची त्यांनी आज दखल घेतलेली. आता त्यांनी या ठिकाणी हे जे वाहन आहे हे कायमस्वरूपी या ठिकाणी बंद ठेवावे. आणि यदा कदाचित जर पुन्हा या ठिकाणी जर हे वाहन सुरू दिसलेत याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. यांनी ही सर्व प्रशासनाने दखल घेतली आणि ज्या काहीतरी पुढे भविष्यात काही घडेल याला जबाबदारी सदरची कंपनी राहील.